राज्यातल्या शिवछत्रपतींनी वास्तव्य केलेल्या सर्वच गडांवर झालेल्या विविध प्रकारचं अतिक्रमण तातडीने काढावं अशी मागणी शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेने मुख्यमंत्र्यांकडे केली। मात्र ज्या ठिकाणी काही न्यायप्रविष्ट बाबी असतील त्या ठिकाणी वेळ लागला तरी त्यातून मार्ग काढून ही अतिक्रमण मुक्त करण्याची मागणी धर्मवीर सेनेने केली। राज्यातल्या शिवछत्रपतींनी वास्तव्य केलेल्या सर्वच गडावरचं अतिक्रमण काढावं अशी मागणी आता शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेने मुख्यमंत्र्यांकडे केली। मात्र ज्या ठिकाणी काही न्यायप्रविष्ट बाबी असतील त्या ठिकाणी वेळ लागला तरी चालेल, मात्र त्यातून मार्ग काढावा अशी मागणी या धर्मवीर सेनेने केली। त्यामुळे मुख्यमंत्री या सगळ्या अतिक्रमणाबाबत काही भूमिका घेतात का हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। इकडे विशाळगडावर अतिक्रमण झाले आणि त्या ठिकाणी आता संभाजीराजे छत्रपती सुद्धा जात आहेत। अनेक शिवभक्त त्यांच्या सोबत असल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान ज्या ज्या ठिकाणी शिवछत्रपतींचं वास्तव्य होतं त्या सगळ्या गडावरचं अतिक्रमण तातडीने काढावं अशी मागणी आता शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेने मुख्यमंत्र्यांकडे केली। मात्र ज्या ठिकाणी काही न्यायप्रविष्ट बाबी असतील त्या ठिकाणी वेळ लागला तरी चालेल, मात्र त्यातून मार्ग काढा अशी मागणी धर्मवीर सेनेने केली। राज्यातल्या अनेक गड किल्ल्यांवर सध्या अतिक्रमण झाल्याचं चित्र पाहायला मिळते। ही अतिक्रमणं तात्काळ काढावीत अशी मागणी केली जाते। शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेने मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केलेली आहे आणि ज्या ठिकाणी ही काही प्रकरणं न्यायप्रविष्ट असतील तिथे वेळ लागला तरी चालेल, मात्र यातून मार्ग काढा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली। स्मारक काय असेल तर ते गड आणि किल्ले, पण अलीकडच्या काळामध्ये या गड किल्ल्यावरती जे काही अतिक्रमण झाली आहेत त्या अतिक्रमणांचं कोणीही समर्थन करणार नाही। तात्काळ ही अतिक्रमण हटवण्यात यावीत आणि विशेषत्वानं गड किल्ल्यांवरती होणारी पशुहत्या याच्याकरता देखील विशेष निर्बंध लागू करत ही घटना पुन्हा कधी घडणार नाही या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाला अत्यंत कठोर निर्देश दिले।